उजनी धरण आता 98% अधिक भरलेलं असून धरणात पाण्याची प्रचंड आवक होत आहे। त्यामुळे पूर नियंत्रणासाठी आज रात्री बरोबर 10:30 वाजता उजनीतून भीमा नदी पात्रात 40,000 क्युसेक वेगानं पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आलाय। यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार असून पंढरपूरसह नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा आणि अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय। स्थानिक पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं उजनी धरणात पाण्याची आवक वेगानं वाढत आहे। सध्या दौंडवरून धरणात तब्बल 64,507 क्युसेक वेगानं पाणी जमा होत आहे। धरणाचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 98.57% पोहोचलेला आहे। म्हणजेच धरणात सध्या 52.80 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा जमा झालाय। पाण्याची ही वाढती आवक लक्षात घेता प्रशासनाने तातडीनं पावलं उचललेली आहेत। सध्या धरणांच्या सांडव्यावरून आणि पॉवर हाऊसमधून सुरू असलेल्या विसर्ग वाढवून रात्री 10:30 वाजल्यापासून नदी पात्रात 40,000 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जाणार आहे। विशेष म्हणजे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या विसर्गामध्ये मध्यरात्रीनंतर आणखी वाढ होण्याची दाट शक्यता जलसंपदा विभागानं वर्तवलेली आहे। वाढत्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भीमा नदीकाठच्या आणि सखल भागातील सर्व गावांना हाय अलर्ट दिलाय। नदी पात्रात कुणीही उतरू नये, तसंच नदी काठी असलेले शेतीचे साहित्य, मोटारी आणि जनावरं तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पाण्याचा प्रवाह वेगानं वाढणार असल्यानं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान उजनीचे आणि इतर धरणांचे अपडेट्स, जायकवाडी असेल, कोयना असेल, तर या धरणांसंदर्भातील अपडेट सुद्धा पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच फॉलो करा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।